शुभ सकाळ मित्रांनो. तर 12 ज्योतिर्लिंगमधील एक रामेश्वरमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आता मदुराईवरून तिरुवनंतपुरम सेंट्रलला आलो आहे आणि इकडून आता आपण प्रवास करतो आहे आपल्या नेत्रावती एक्सप्रेसने 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस सकाळी 9:15 वाजता ती तिरुवनंतपुरमवरून निघते. तर आम्ही या ठिकाणी 6:30 वाजता आलो आहे. तर आता वाट बघतो आहे की आपली ट्रेन कधी लागणार आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल स्टेशनला 3 नंबर प्लॅटफॉर्मला ही ट्रेन असते आणि 9:15 वाजता निघून आपण उद्या सकाळी 6 वाजता कुडाळला पोहोचणार आहोत. जवळपास 1000 किलोमीटरचा प्रवास आहे आणि तो आपण 20 ते 21 तासांमध्ये पूर्ण करणार आहोत. आणि या दरम्यान आपण एर्नाकुलम जंक्शन, मेंगलोर जंक्शन, मडगाव जंक्शन अशा महत्त्वाच्या स्टेशनवरसून क्रॉस करत फायनली आपण आपल्या सिंधुदुर्गमध्ये कुडाळला पोचणार. सर्वेश तू काय उतरतो? लखीम करमाळी. तर सर्वेश करमाळीत उतारतो. मंगो डायरेक्ट मुंबई. मंगेश एंड टू एंड स्टेशन जर्नी करता. म्हणजे आज आता 9:15 वाजता आयना बसतलो तो उद्या संध्याकाळी पोचतलो. जवळपास 6 वाजते ना, 5-6 4:30-5 वाजता तो ठाण्यात पोचत. 1 तास अगोदर आपली ट्रेन या ठिकाणी लागलेली असा प्लॅटफॉर्म नंबर 3 वर आणि आम्ही या ठिकाणी बसलो. कधी एकदा हे सगळे डोअर ओपन करतात, सगळे चेकिंग वगैरे सुरू असा. तर आपलो डबो असा M1 जो पुढून 3रो असा. पुढे 2 जे जनरल असतात, त्याच्यानंतर आपलं M1, नंतर 6 थर्ड AC कोच असतात. 1 सेकंड AC आहे ना सर्व. 1 सेकंड AC आहे. सेकंड AC या ट्रेनला 2 असतात. 8 स्लीपर असतात आणि मागे अजून 1 जनरल असा आणि एका पॅन्ट्री कार पण असा. ती सेकंड ACच्या पुढे असा. तर त्यासाठी पॅन्ट्री कार असतात. त्याच्यामध्ये आपल्याला जेवण वगैरे मिळतं. आपण आता इलो आपल्या कोचमध्ये. तर 46, 47 आणि 45 हे 47 असा. 46 आणि 45 तर हे आपले असतात पूर्ण 3 सीट. भारी. माका मस्तपैकी इलिया साईड लोअर जी माझी फेवरेट सीट असा. मंग्या कसा 46 अप्पर बर्थ आणि सर्व कसा यो मिडल बर्थ. तर या ट्रेनचा तिकीट आमका साधारण 1700 रुपये पडला. 1775 रुपये म्हणजे 1800 रुपयापर्यंत झाला. तिकीट काढताना आम्ही तिरुवनंतपुरम टू LTT असा तिकीट काढला. पण आम्ही उतारतलो करमाळी, कणकवली आणि मग उतारतलो पनवेलला. कारण आम्ही कणकवली टू तिरुवनंतपुरम वगैरे बघत होतो. त्यावेळी वेटिंग होता आणि सध्या आम्ही ठरवलं वेटिंगला अजिबात रिस्क घ्यायची नाही. कन्फर्म तिकीट असा तरच ट्रॅव्हल करायचा. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट एंड टू एंड स्टेशन तिकीट काढला. 1 नंबर. आमका तेव्हाच कन्फर्म तिकीट मिळाला, काय प्रॉब्लेम नाही. चला आपली ट्रेन आता निघूसाठी रेडी असा. हिरवं सिग्नल दिलेली आहे. बरोबर ऑन टाईम 9:15 आपण इकडून आता निघतलो. ऑन टाईम बरोबर 9:15 आपण आता तिरुवनंतपुरम सेंट्रल वरून निघतो. नेत्रावती एक्सप्रेस आपली. खूप भारी प्रवास होतो. शोरनूर जंक्शनला मागच्या वेळी आपण हे करून कोइंबतूर रूटला गेलेलो. तर आता शोरनूरपर्यंतचं आपण मस्त व्ह्यू बघतलो. नंतर मग नाईटला आपण थोडंसं आराम करू. गणपती बाप्पा मोरया. आपल्या प्रवासाची सुरुवात झालेली असा. वातावरण पण क्लिअर असा. 2 दिवस थोडंसं पाऊस होतो, ढगाळ वातावरण होता. पण आज मस्त ऊन पडला. त्यामुळे खूप भारी अशी आपल्या सिनरी केरळची बघूक मिळतली. आपल्या मडगावमध्ये आपण नाईटमध्ये असतालो. त्यामुळे ती जर तुमका सिनरी बघूची असा तर आपल्या याच्या मागची व्हिडिओ बघा जो आपण प्रवास केलेलो दादर तिरुनेल्वेली एक्सप्रेसने. खूप मस्त व्हिडिओ असा.
ट्रेनमधली पहिलीच आहे. या ट्रेनमध्ये पॅन्ट्री असा होय ना? नेत्रावती ट्रेनमध्ये पॅन्ट्री असा. AC पॅन्ट्री या. ओके. टेस्ट चांगली असता. तू कधी गेलं नेत्रावती? ओके. तर बघूया आपण आता घेतली आहे चाय मस्तपैकी. बघूया कशी चव ती पचपची टाकी चांगली आहे ती. चाय बरोबर आपण घेतलं बिस्किट, फ्रूट केक, ओके, आणि चिप्स. चला मस्तपैकी आता ब्रेकफास्ट करूया. ए सर्व कुत्रे त्या का हात लावू नको, पहिलाच सांगतोय. नागमपल्ली हा एक स्टेशनची नावात ना आपली जीप शाप वळवळ, त्यामुळे उच्चार खरोखर भीती वाटतात. जनरल कोचला तुफानी गर्दी. इकडे पुढे एकच असा जनरल, 2 असतात जनरल, त्याला फुल गर्दी असा. नेत्रावती एक्सप्रेस सध्या तरी आपण ऑन टाईम असावं, काही 10-1 मिनटं लेट असा. आता नेक्स्ट या कायमकुलम जंक्शन असं, तर इकडून आपण आता बीच साईडला जातलो आणि तिकडून मग आपण मेंगलोर. कायाकुलम नंतर हे जे सर्व स्टेशन असतात तर ते आपल्या पुढे जरा बीचच्या जवळून जाऊक मिळतला. एर्नाकुलम जंक्शन एक इम्पॉर्टंट जंक्शन असा, आणि ही सगळी स्टेशनं असतात ती जवळजवळ असतात. म्हणजे आता हे बघा, कायाकुलम जंक्शन ते 18 साधारण 10-1 किलोमीटर, त्याच्यात हे परत 18-1 किलोमीटर, हे पटापट सगळे स्टेशनं असतात. नंतर शोरनूर, तर शोरनूर जंक्शनवरून मागच्या वेळी आपण कोइंबतूरच्या रूटला लागलेलो, तर तिकडे आपला एक सर्कल पूर्ण होतला. हा 12 वाजलेत, 12:15, आणि आपला जेवण येलेलं असं 3 बिर्याणी सांगितलेली होती आपण. चला थोडं जरा फ्रेश होऊन आता मस्त आहे की जेवण घेऊया. आणि कशी नेत्रावती एक्सप्रेसच्या जेवणाची चव कशी आहे ती पण बघूया. RS या काय म्हणून आम्ही आता जेवक बसलो मस्तपैकी. आमची व्हेज बिर्याणी असा, सर्वांचं असं फोडणीचं भात स्पेशल बनवूक सांगितलं ना, कालचं उरलेलं भात फ्राय मारून द्या. व्हेज पुलाव चव चांगली असेल का? ठीक आहे ना? काय कळणार नाही, चव गेली, कन्फ्यूज झाले. बरोबर. एर्नाकुलम जंक्शन 1:10चा टाईम होतो, 1:30ला येईल या ट्रेन आपली, 20 मिनटं लेट. केरळमधील सगळ्यात मोठ्या स्टेशनपैकी एक 3 नंबरचा नंबर लागता.
त्यासोबत इकडून जवळपास 375 ते 400 ट्रेन इकडून बोर्ड होतात. खूप मोठं स्टेशन असं आहे केरळमधलं आणि तिरुवनंतपुरम डिव्हिजनमधला या सेकंड लार्जेस्ट स्टेशन असं. आणि गर्दी बघा इकडे खूप तुफानी गर्दी. हे सगळे जनरल स्लीपरवाले असतात. एर्नाकुलम जंक्शनला आपण पोहोचलो आणि आपल्याकडून जाणारे मंगला एक्सप्रेस, उषा एक्सप्रेस, त्यानंतर पुणे एक्सप्रेस, हे सर्व इकडूनच निघतात. खूप सारे ट्रेन आपल्याकडून जातात एर्नाकुलमवरून. खूप मोठा स्टेशन आहे भारी. आपण इकडे 1:30 वाजता पोहोचलो आणि मग अशीच जेवलो. त्याच्यामुळे आता मस्तपैकी आराम करतो. डायरेक्ट आपण आता बेंगलोर कर्नाटकात भेटूया. आणि इकडे मध्ये भरपूर सारे स्टेशन असतात, त्यांचे नावच काय ते कळणार नाही. त्याच्यामुळे पण प्रवास करून भारी वाटतं. प्रवास तर आतापर्यंत खूप भारी झाला, मस्त एक नंबर, काय प्रॉब्लेम नाही. आणि दिवसाचा प्रवास खूप मस्त येतात. पाऊस नसल्यामुळे एकदम मस्त व्ह्यू आणि ऊन असल्यामुळे भारीच एकदम माडाची झाडं. त्याच्यानंतर मध्ये मध्ये जे ब्रिजेस असतात खूप भारी, एक नंबर. इकडची केरळमधली घरं पण असतात ना, छोटी कौलारू असतात, खूप भारी वाटतं. अगदी म्हणजे आपल्या कसा बाहेर फिरल्यासारख्या काही वाटतच नाही. आपल्या कोकण रेल्वे लाईनवरच फिरल्यासारख्या वाटतात. 5 मिनिटाचं इकडे हॉल्ट असतात या स्टेशनला. बाकीच्या स्टेशनला 2-2 मिनिटाचे हॉल्ट असतात. इकडे 5 मिनिटासाठी खूप माणसं उतरली, खूप माणसं परत चढली. जनरलला तर अजून माणसं इकडे सर्व चढतात. जनरलला तुफानी गर्दी आहे. नेत्रावती एक्सप्रेसला किती गर्दी आहे ती बघा. एर्नाकुलम जंक्शन नंतर आता मोठा स्टेशन असा शोरनूर जंक्शन. तर आता 3:45 वाजता आहेत आणि त्याच्यानंतर असा कोझिकोड तर आता 5 वाजता. तर आपण आता आराम करतो. बाकी या स्टेशनला काय आपण थांबणार नाही आहोत. त्याच्यामध्ये असा डिवाइन नगर, त्रिशूर, कुट्टीपुरम, तिरूर खूप सारी महत्त्वाची स्टेशनं असतात. आणि आपण रात्री पोचणार आहोत कर्नाटकमध्ये. तर मंगळूर जंक्शन एक साधारण 9:30 वाजता 9:30 वाजता आपण कर्नाटकमध्ये पोचू. आणि त्याच्यानंतर मग आपली कोकण रेल्वे, कर्नाटकच्या नंतर ठोकूरपासून आपली कोकण रेल्वे सुरू आहे. पण ती रात्री 10:30 नंतर, तेव्हा आपण आराम करतलो. डायरेक्ट आपण भेटतलो तुमका मडगाव जंक्शन, कारण तिकडे किंवा करमाळी सर्वेश उतरतलो. 4 वाजले आता संध्याकाळचे. आपण येतो शोरनूर जंक्शनला. तर लास्ट टाईम आपण दादर ते तिरुनेलवेली एक्सप्रेसने जाताना इकडूनच कोइंबतूर रूटला गेलेलं. आणि आता आपण मदुराई, तिरुवनंतपुरम असा गोल फिरून एर्नाकुलम करून आता आपण पुन्हा शोरनूर म्हणजे बेंगलोरच्या रूटला आपण लागलो. आताच एक चेंज झालो जस्ट 20 मिनिटापूर्वी. त्याच्यावरून कळलं की रेल्वे आता सध्या त्यांच्या ह्याच्या बाबतीत म्हणजे ट्रॅव्हल करतात त्याच्यावर ते हे असतं. कारण एकाने तक्रार केल्या, पॅसेंजरने तक्रार केल्या, लगेच विदिन 10 मिनिटात ट्रेन मॅनेजर आणि त्यांचे असिस्टंट जे त्याच्या सीटजवळ येते आणि त्यांचं प्रॉब्लेम कसं सॉल्व करायचा. तर प्रॉब्लेम काय होतो, तर हे जे ट्रेनमध्ये पॅन्ट्रेवाले होते तर त्याच्यामध्ये एक जण जे आपले वेफर्स वगैरे असतात त्याचं मोठं प्लेअर घेऊन गेलेलो. आणि ही झाली घटना एक पाऊण तासापूर्वी झाली. आणि घेऊन गेलो तर तो पॅसेंजरमध्ये उभं होतं. त्याला सांगितलं बाबा साईडला जाऊ, मला पुढे जावं. तर चुकी पॅसेंजरची होती ॲक्च्युली. पॅसेंजरने ते कदमदारी केल्यानंतर एका मारून पण गेलेलो, पण तो थांबलो म्हणजे भरपूर त्याला दम दिल्या की बाबा हे बिघडू शकता वगैरे शकता. दोघांची बाचाबाची झाली. सगळ्यात टार्गेटमध्ये तो पॅसेंजरच होतो. ॲक्च्युली मोठो ट्रेन असतात त्यांना विचारलं आहे 2 वेळा की बाबा जरा टाईम माका साईड तिकडे बघ जागा देवा. पण त्यांना दिल्या नाही. त्यांना सांगितलं तू या डब्यात येऊ नको, परत काय येतं. आणि परत वेफर्स वगैरे असं बोलायचं म्हणजे वेफर्स घ्या, बिस्किट घ्या. तर ह्या ते का ओरडा करतो आहे, त्याशिवाय त्याचं कामच असतं. तर या गोष्टीवरून त्यांची दोघांची भांडणं झाली. आणि त्या पॅसेंजरने तक्रार केल्या. तो एकंदर सीन होतो. पण काय करणार, ट्रेन मॅनेजरला माफी मागूची लागली. झालो, सॉर्ट आऊट झालो. पण लगेच म्हणजे याच्यावर कसं किती क्विकली
त्या तक्रारीची दखल घेऊन ते ट्रेन मॅनेजर आणि त्या ठिकाणी येते. शोरनूर जंक्शन इकडे ऑन टाईम इलेलं असावं आपण. 3:49ची वेळ होती आणि 3:55 झाल्यात. आपलं तर प्रवास एकदम मस्त चालला, पण तिकडे जनरलवाल्यांचे तर भयंकर हालत. जनरल तर फुल तुफानी अशी जनरल भरलेले असतात. आपण मस्तपैकी आराम केलो बेंगलोर एर्नाकुलम गेल्यानंतर आणि आता थोडेसे जरा बाहेर येलो. क्रॉसिंग होता वाटतं, ही मालगाडी येऊची होती त्याच्यामुळे थांबवल्याने होता, किंवा इकडून आता माझ्या मते का सिंगल लाईन का आयडिया नाही. शोरनूर जंक्शन आपण आता स्किप करतो. ऑन टाईम असा एक 5-10 मिनटं लेट तर तेवढा नॉर्मल चालता. आता पुढे बघूया मेंगलोरपासून, म्हणजे आपल्या कोकण रेल्वेवर लागल्यानंतर काय परिस्थिती आहे ती आपल्या तेव्हाच कळेल. उट्टीपुरम स्टेशनला येतो आणि आपण आता संध्याकाळची चहा पितो. वाजले किती रे सर्व? म्हणजे वाजले किती? घड्याळात बघ ना. घड्याळात बघू मी. थांब जरा. वाजल्यात 4:30. अर्धा तास ट्रेन लेट चालली आहे. हा पण स्टेशन एकदम भारी आहे, एकदम कर्व सर बघा. हा कर्व मध्ये, हा राऊंड मध्ये पूर्ण स्टेशन आहे. एक नंबर. आपल्याकडे जसा आरवली स्टेशन असा कोकण रेल्वेवर तसा सेम. करमाळी पण हा कर्व मध्ये. ओके. तिरूर स्टेशनला येलो आणि गर्दी तर वाढत चालली आहे. आमचं M1 पूर्ण फुल झालेलो असा, पण जनरल तिकडे पूर्ण तुफान एकदम डोअरच्या बाहेर सगळे लटक होतात माणसं. तर ही गर्दी मेंगलोरपर्यंत असतेली आणि इकडे स्लीपर पण ऑलमोस्ट सर्व फुल असत. ही डेलीची ट्रेन असल्यामुळे गर्दी भरपूर असते या ट्रेनला प्रत्येक. आणि जास्त म्हणजे केरळमध्ये खूपच स्टॉपेज असतात. एका 1-2 स्टेशन स्किप केल्यानंतर थांबता लगेच नेक्स्ट स्टेशनवर. तिरूर स्टेशनवरनं निघाले आणि हे सगळे माणसं असं त्यांका ट्रेनमध्ये चढाक मिळाला नाही, तर त्यांका पोलिसांनी खाली उतरवल्याने भयंकर. प्रत्येक ठिकाणी आता जनरलच्या ठिकाणी पोलीस येतात, RPF वाले. चला, तिरूर आपण आता क्रॉस केला. वा, एक नंबर. हळूहळू सूर्यास्त होता. खूप मस्त प्रवास चालला आपला. कोझिकोडे जंक्शनला, कोझिकोडे स्टेशनला येलो. जनरलला फुल गर्दी असा आणि जनरलवाले इकडे थर्ड म्हणजे आपल्या AC मध्ये घुसतात म्हणून या ठिकाणी पोलीस कर्मचारी पण असतात उभे दोन्ही ठिकाणी. ऑलमोस्ट पूर्ण ट्रेन फुल असा. भरपूर गर्दी आज. माझ्या मते रविवार असल्यामुळे कदाचित गर्दी असते नाही. तर या ठिकाणी AC कडे पोलीस उभे असतात, ते अजिबात पाठवून देत नाहीत. आता मग अशी थर्ड AC मध्ये सगळे जनरलवाले घुसलेले, तर त्यांना RPF वाल्यांनी सगळे बाहेर काढलेले. काळोख होईत चाललो आता आणि आम्ही रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करतो. किती होतात? 600 होतात दाल खिचडी. मग व्हेज फ्राईड राईसच घेऊया. मग फ्राईड राईस पण तेवढाच होतं, अजून दुसरी काही साईड नाही. इकडे ट्रेनमध्ये 80 रुपये सकाळी घेतलेलं होतं बिर्याणी आणि व्हेज पुलाव. तर चव थोडीशी एवढी आमका ॲव्हरेज वाटली, त्याच्यामुळे आम्ही आता ऑनलाईन मागवतो. 9:30 वाजता मेंगलोर जंक्शन कर्नाटकमध्ये तिकडे काहीतरी भेटत असं वाटतं. तर तो सर्व्हिस चेक करता IRCTCच्या फूड ऑन ट्रॅक त्या ॲपवरून सगळे आपण हे ऑर्डर करू शकतो. खूप सारे ऑप्शन्स असतात, फक्त थोडेसे कॉस्टली असतात. मेंगलोर जंक्शनला पोचलो आपण. 9:30 झाले आहेत आणि ऑन टाईम असा, म्हणजे जवळपास 1 तास लेट चालत होती, पण नंतर पूर्ण डिस्टन्स कवर केल्या. आणि आता आपण मगाशी ऑनलाईन ऑर्डर केलेला होता, तर ते आता ऑर्डर येत बघूया. सरळ तकडे लागलो रे, मेंगलोर जंक्शन तकडे लागलो. प्लॅटफॉर्म मेंगलोर जंक्शन. चला, जाताना आपण इकडे मग 4 वाजता होतो संध्याकाळी.
आता रात्री 9:30 वाजता असं. इकडे सर्व गाडी वगैरे इकडून पण भरपूर आपल्या म्हणजे बेंगलोर एक्सप्रेस असतात आणि अजून काही ट्रेन या ठिकाणाहून सुटतात. मत्स्यगंधा एक्सप्रेस तर ती पण इकडूनच सुटतात. हे कुठेतरी विस्ताडो मेंगलोर जंक्शनला असं आमचं ऑर्डरवालं काही दिसणार नाही. इकडे पण काही नाही, इकडे पण काही नाही. खय रे राहुलो. अजून जेवणाची ऑर्डर इलेली नाही आमची. ऑनलाईनचा ह्याच गडबड असता. मागच्या वेळी आम्ही पेमेंट केलेला पण इलेली, पण एकदा अशीच ऑर्डर केली आणि जेवणच येला नाही. त्यामुळे ऑनलाईन फूड ऑर्डर करताना सांभाळून काळजी घ्यावा. होय तर येत असतो लाटारे पळत पळत. पार्सलीला आमचा फायनली जरा उशिरा येईल. ठीक आहे, आपण डाळ खिचडी मागवलेली आणि सोबत चमचे वगैरे असत. कोशिंबीरचं पण वास येतं माका सर्व. काय रायता? ओके ठीक आहे, चल. 2 चमचे दिले. 2च दिले, एक आहे काय 3 चमचे असत. चला आता रायता असं. सर्वांनी मंगो अकडे बसल्यात, मी अकडे बसलोय. पटापट जेवण घेऊया मस्तपैकी. कोकण रेल्वेमध्ये आपलं स्वागत आहे. तर इथून आता आपली कोकण रेल्वे सुरू झाली. मागच्या वेळेला आपण येत होतो तिरुवनंतपुरम, त्यावेळी मी झोपलेलो, हे सर्व मिस झालेलं. पण आता आपण फायनली कोकण रेल्वेच्या स्टार्टिंग पॉईंटला आपण आलो आहे. तर इकडून आता ठोकूर स्टेशन आणि त्यानंतर आपलं रोह्यापर्यंत पूर्ण कोकण रेल्वे. आपल्या कोकण रेल्वेवरचा पहिला स्टेशन ठोकूर, कर्नाटकमधलं. आणि आता आपण इकडे लागला आपल्या कोकण रेल्वेच्या रूटला. जस्ट थिविम क्रॉस केला. आता नेक्स्ट स्टेशन आपला कुडाळ असा. आणि वाजले सकाळचे 6:45. चाय पिऊया मस्तपैकी. बाहेर पण पाऊस पडता भारी, एक नंबर. चल मग घ्या आता पुढचा स्टॉप कुडाळ येतं. कुडाळ येतं सुट्टी नाही. अरे चल नेक्स्ट टाइम. ठीक आहे, चला चाय पिऊन घेऊया मस्तपैकी. सावंतवाडी रोडला आपली ट्रेन थांबली आहे क्रॉसिंगसाठी. प्लॅटफॉर्मवर गवत बघा कसला वाढला आता कडे. आणि आपल्या एक ट्रेन क्रॉस होतं लास्ट क्रॉसिंग, त्याच्यानंतर डायरेक्ट कुडाळ. राजधानी एक्सप्रेस फायनली जेव्हा आपण कुडाळला. काल सकाळी 9:15 वाजता आपला प्रवास सुरू झालेलो आणि आता वाजलेत सकाळचे 7:30. पावसात पण सुरुवात झाली आहे. एवढा वेळ आपल्याला पाऊस नाही मिळालो, पण कर्नाटक नंतर पाऊस मिळालो आपल्याला. खूप मस्त असो प्रवास झालो. तर चला आता आहे ना आपल्या भिजत जाऊ, कारण आपल्याकडे शेड वगैरे काहीच नाहीत. आणि आमचं M1 तो एकदम फ्रंटला असा, त्याच्यामुळे आपल्याला लय मागे होता लागताना. ट्रेनला पण गर्दी असा. चला तिरुवनंतपुरम लोकमान्य टिळक टर्मिनल नेत्रावती एक्सप्रेस. चल भेटू परत. चल तर मंगो चल भेटू. मंगो जातो लोहा पनवेलला. सर्वेश उतरलो करमाळीत आणि आपण उतरलो इकडे. पाऊस पडतो तर पटकन जाऊया खाली. ट्रेन अजून थांबली या. तर आपला अजून एक मित्र मिळाला ज्यांचा टी-शर्ट घालतो आपण. बाईक या काय म्हणता, काय गेलं काय? उडुपी. ओके हा ओके मस्त. तर सेम ट्रेन होती आपली नेत्रावती. काल आमचं फोन झालेलो B3 मधून प्रवास करता. आणि अजून एक आकाश असा तो पाठीमागच्या डब्यात. बघूया भेटता काय आपल्याक. तर मंडळी फायनली आपला प्रवास पूर्ण झालेलो असा. तर आपण काल 9:15 वाजता तिरुवनंतपुरमवरून बसलेलो नेत्रावती एक्सप्रेसने आणि आता 7:30 वाजता कुडाळला पोहोचलो. खूप मस्त प्रवास झालो. रात्री
2-3 दिवसाचा ट्रॅव्हल असल्यामुळे काल रात्री आराम केलो, म्हणून आपण जी स्टेशन होती ते काही जास्त कव्हरअप केली नाही. सर्व उतरलो करमाळीत, मंगो जातलो कुर्ला टर्मिनल्सला. तर आपण उतरलो इकडे कुडाळला, इकडून डायरेक्ट बस पकडून शिरगाव. तर ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटतं तर कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.